नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणी कसे आहात आपण सगळे? मजेत ना? मी पण मजेत. तर विद्यार्थी मित्रांनो, कसा चालला आपला अभ्यास ड्रग इन्स्पेक्टरचा? तर चांगला चालला असेल मी अशी अपेक्षा करतो. मागच्या इंट्रोडक्टिव्ह पार्टमध्ये आपण जे ठरवलं होतं की तुम्हाला जे टॉपिक आहेत ते मी कवर करून ते तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आज आपला पहिला व्हिडिओ आहे ब्लडच्या. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये ब्लडचा जो टॉपिक आहे तो कवर करणार आहोत. तर मित्रांनो, असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर मित्रांनो, चला आपण वळूया आजच्या आपल्या पहिल्या पार्टकडे, ब्लड. तर मित्रांनो, हे आपल्या ड्रग इन्स्पेक्टरचे नोट्स आहेत. पहिला टॉपिक आपला फिजिओलॉजी ऑफ ब्लड. तर ब्लडची डेफिनेशन संदर्भात पाहायला गेलं तर ब्लडचे डेफिनेशन काय आहे? ब्लड इज अ फ्लूइड कनेक्टिव्ह टिश्यू. आता फ्लूइडबद्दल तुम्हाला सांगायचं झालं, फ्लूइड म्हणजे एक द्रव. ते फ्लूइडबद्दल सांगायचं झालं, फ्लूइड म्हणजे एक द्रव आहे. तर त्याच्या रिलेटेडनंतर त्याच्यानंतर स्टडी ऑफ ब्लड इज कॉल्ड ॲज हेमॅटॉलॉजी. जे ब्लडची आपण जी स्टडी असते त्याला हेमॅटॉलॉजी असं म्हणतात मित्रांनो. त्यानंतर ब्लडच्या प्रॉपर्टीजकडे आपण वळूयात. ब्लडची प्रॉपर्टीज, त्याचा कलर काय? तर कलर जो आहे ब्लडचा ब्राईट रेड इन कलर आहे. तो आर्टरीमध्ये असतो. आर्टरी म्हणजे माहिती आहे आपल्याला, थोडक्यात धमन्या. आणि डार्क रेड इन व्हेन्स म्हणजे पेशी. तर त्याच्या pH जर बघायला गेलं मित्रांनो, तर pH जो आहे 7.3 ते 7.4मध्ये. हा जो मेन pH आहे त्याचा, कारण त्याच्या खाली गेलं तर बेसिक होतं, त्याच्यावरती गेलं तर ॲसिडिक होतं मित्रांनो. त्यानंतर त्याचं टेम्परेचर आहे, आपलं जे टेम्परेचर आहे ते 38 डिग्री सेल्सिअस असतं. आणि फॅरनहाईटमध्ये बघायला गेलं तर 100.4 डिग्री फॅरनहाईट. त्यानंतर मित्रांनो, स्टोरेज कंडिशन जर बघायला गेलं ब्लडची, तर आपण जर ब्लड एखादा स्टोअर करायचं राहिलं तर 1 to 6 डिग्री सेल्सिअसला आपण ते स्टोअर करू शकतो. त्यानंतर ब्लडचा जो लाईफस्पॅन आहे तो आहे 21 to 35 डेज, डिपेंड ऑन अँटीकोॲग्युलंट. फास्ट होतं का? बरं, ठीक ठीक एकदम रिलॅक्स मध्ये. ठीक. थोडं स्टार्टिंग आहे, आरामशीर. ब्लडचा जो आपण जे ब्लड जो स्टोअर करतो त्याचा जो लाईफस्पॅन असतो तो 21 to 35 डेज, म्हणजे 21 ते 35 दिवस ते आपण स्टोअर करू शकतो. डिपेंड कशावर? मग तो त्यामध्ये जर अँटीकोॲग्युलंट असतील आणि प्रिझर्वेटिव्ज केलेले असतील त्यानुसार ते तेवढ्या दिवस आपण ते स्टोअर करू शकतो ब्लड. त्यानंतर ब्लडचा जो व्हॅल्यूम आहे तो 5 to 6 लिटर असतो. 5 to 6 लिटर इन मेलमध्ये असतो. आणि त्यानंतर 4 to 5 लिटर इन फिमेलमध्ये कमी असतो, मेलमध्ये जास्त असतो, 5 to 6 लिटर. त्यानंतर कॉम्पोजिशन ऑफ ब्लड, नेक्स्ट पॉईंटवर आपण वळूया. कॉम्पोजिशन ऑफ ब्लडमध्ये काय त्याचे कॉम्पोजिशन आपण पाहूया. त्यानंतर त्याच्यामध्ये आहे, फर्स्ट आहे कॉम्पोजिशनमध्ये प्लाझ्मा जो असतो ब्लडमध्ये तो 55% असतो. प्लाझ्माचे डेफिनेशन सांगायला गेलं तर प्लाझ्मा हा पेल येल्लो कलर असतो. प्लेअर म्हणजे थोडासा येल्लो कलरमध्ये असतो तो, एक मीडियम रेंजमध्ये. त्यानंतर त्याच्यामध्ये जे वाटर असतं, त्याच्यामध्ये वाटर जे प्रेझेंट असतं ते 90 to 92% वाटर असतं. त्यानंतर बाकीचे आता 90 to 92% वाटर, मग उरलेले काय 8% जे प्रोटीन असतात. आता प्रोटीन्समध्ये फर्स्ट प्रोटीन असतो अल्बुमिन, सेकंड प्रोटीन ग्लोबुलिन्स, थर्ड प्रोटीन असतो फायब्रोनिजिन आणि फोर्थ प्रोटीन असतो प्रोथ्रोम्बिन. हा फोर्थ प्रोटीन आहे प्रोथ्रोम्बिन. त्यानंतर अदर सॉलिड्स असतात, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स असतात, गॅसेस असतात, त्यानंतर न्यूट्रिएंट्स असतात. इलेक्ट्रोलाइट्समध्ये पोटॅशियम असतं, कॅल्शियम असतं, मॅग्नेशियम असतात. त्यानंतर गॅसेसमध्ये कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, नायट्रोजन. न्यूट्रिएंट्समध्ये ग्लुकोज, अमायनो ॲसिड. हे ते कशामध्ये प्रेझेंट असतं? प्लाझ्मामध्ये प्रेझेंट असतो. बस आता मस्त चाललंय असंच फ्लो मध्ये, पण मध्ये थोडं चर्चा बी करायची की त्यांना बी वाटलं पाहिजे की नुसतं फ्लो मध्येच नाही चाललंय, आहे का? आम्ही इन्व्हॉल्व आहे असं बोलतात. तर तुला काय आठवलं चौथा कोणता असता मला कॉमेंट मध्ये सांगा, असं प्रोथ्रोम्बिन असं जी म्हणला आहे का नाही, असं काय फ्लो मध्ये. अजिबात नर्वस होऊ नको, जे आहे रिअल मध्ये काय क्वेश्चन मनात असे आण की कॉमेंट यायला पाहिजे, म्हणजे की तुम्ही मला ह्याचं कॉमेंटमध्ये टाका की तुम्हाला काय वाटतं, किती पाहिजे, हे बरोबर आहे का नाही. आता तुम्हाला 90% मेलमध्ये एवढा, 80% फिमेलमध्ये, तर ही योग्य आहे का? तुम्हाला नोट कसे वाटतंय कॉमेंटमध्ये सांगा, बरोबर आहे का? किंवा जी प्रश्नाचं उत्तर तुला माहिती पण त्यांच्याकडून एक्सपेक्ट कर ती काय सांगते असं.
इथं बघ. अजून इकडे घे, दिसत नाही तुला, कॅमेरा सांग थोडं वरती घे, राईट. कसं त्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आहे वेस्ट प्रॉडक्ट. वेस्ट प्रॉडक्ट म्हणजे आपण जे एक्सक्रीट करतो तो प्रॉडक्ट, जे आपल्याला जे प्रॉडक्ट आपल्या बॉडीला गरज नसतात ते प्रॉडक्ट आपण बाहेर किडनी थ्रू एक्सक्रीट करतो. ते प्रॉडक्ट जे आहेत अमोनिया आणि युरिक ॲसिड. त्यानंतर आत्तापर्यंत मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो नोट्स कशा वाचतायचे सांगा मला कमेंट करून. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट आता मित्रांनो ब्लडमध्ये प्लाझ्मा जे आहे 55% बरोबर. त्यानंतर आता सेकंड पॉईंट जे उरलेले एलिमेंट जे आहेत 45%मध्ये फॉर्म एलिमेंट्स. फॉर्म एलिमेंट्स म्हणजे काय, थोडक्यात आपलं काय येणार त्याच्यात RBC येणार, त्यानंतर WBC येणार, त्यानंतर प्लेटलेट येणार, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येणार उरलेल्या. तर आता RBC म्हणजे काय मित्रांनो, थोडक्यात रेड ब्लड सेल. रेड ब्लड सेल म्हणजे काय, लाल पेशी. त्यालाच आपण जर बघायला गेलं तर रेड ब्लड सेलला दुसऱ्या भाषेत काय म्हणतात आपण, एरिथ्रोसाइट्स. जसं WBCला ल्युकोसाइट म्हणतात, तसं याला RBCला दुसरं नाव दिलेलं आहे एरिथ्रोसाइट्स. कधी याच्यावर क्वेश्चन विचारला जातो मित्रांनो, RBCला दुसरं नाव काय, तर एरिथ्रोसाइट. त्याच्या रिलेटेड आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर आपण जिथं फॉर्मेशन ऑफ RBC, थोडक्यात RBCचं प्रोडक्शन होतं किंवा फॉर्मेशन आणि प्रोडक्शन एकच मित्रांनो. फॉर्मेशन ऑफ RBC ती जी प्रोसेस होती त्याला आपण इरिथ्रोपॉयसिस म्हणतात. हे पण इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, आपण याला इम्पॉर्टंट असं लिहू शकतो. त्यानंतर मित्रांनो शेप. आता शेप कसा असतं, बाय कॉन्केव आणि नॉन न्यूक्लिएटेड असतो. थोडक्यात बाय कॉन्केव म्हणजे याच्यात नॉन न्यूक्लिएटेड म्हणजे काय मित्रांनो, न्यूक्लियस नाही, आणि न्यूक्लिएटेड म्हणजे न्यूक्लियस आहे. तर बाय कॉन्केव. आता याच्यावर मित्रांनो मला तर 2016 का काहीतरी कोणत्या तरी एक्झाममध्ये यामध्ये क्वेश्चन विचारला होता की RBCचा हा थोडक्यात शेप कसा आहे, तो त्याचं उत्तर आहे बाय कॉन्केव. हे पण इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. त्यानंतर त्याचा कलर जो असतो, आता थोडक्यात रेड ब्लड सेल म्हणजे कलर कसा असणार, रेडच असणार लाल कलरमध्ये. त्यानंतर त्यामध्ये आता RBC आता अडल्टमध्ये, थोडक्यात अडल्टमध्ये किती असतात RBC, 5.4 मिलियन मायक्रोलिटर. आणि फिमेलमध्ये त्याचा रेशो असतो 4.8. जे फिमेलमध्ये थोडक्यात कमी असतात RBC आणि मेलमध्ये जास्त असतात मिलियन मायक्रोमीटर. नंतर RBCचा लाईफस्पॅन 120 डेज असतो. म्हणजे त्याचा जो टिकतात, त्याचा जो दीर्घकाळ टिकण्याचं जे आयुष्य असतं ते 120 दिवस असतं. त्यानंतर फंक्शन जे आहे त्याचे कार्य काय, थोडक्यात ते काय करतं, कॅरी ऑक्सिजन आणि CO2 जे आपल्या बॉडीमध्ये जे लागणार असतं, प्रत्येक ऑर्गनला जे लागणार असतं कॅरी, म्हणजे हे जे काम काय करतं, ऑक्सिजन करतं. प्रत्येक बॉडीचे जे ऑर्गन आहेत त्यांना ऑक्सिजन प्रोव्हाइड करण्याचं काम करतं थोडक्यात. आणि CO2 बाहेर टाकायचं काम करतं, म्हणजे जे आपल्या बॉडीला लागत नाही ते बाहेर फेकायचं काम करतं ब्लड. ते पण दोन गोष्टी करतं. आणि त्यानंतर मित्रांनो त्याचं अजून एक दुसरं फंक्शन आहे त्याचं, मेंटेन ॲसिड बेस बॅलेन्स. ॲसिड बेस बॅलेन्स जे मेंटेन आहे, थोडक्यात आपल्या pHच्या रिलेटेड जो pH आहे, आपण ॲसिडिक असतो, बेसिक असतो, ते जे मेंटेन करण्याचं काम करतं ते सुद्धा RBC करतात. त्यानंतर डिस्ट्रॉय. आता डिस्ट्रॉय म्हणजे थोडक्यात जे नष्ट होणे, तर त्याचं काम जे आहे कुठं होतं मित्रांनो, स्प्लीन आणि लिव्हरमध्ये होतं. स्प्लीन आणि लिव्हरमध्ये केलं जातं. आणि त्यानंतर हे पण इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि त्यानंतर हे पण खूप इम्पॉर्टंट आहे, जर एक हिमोग्लोबिनचा मॉलिक्यूल काय करतो मित्रांनो, 4 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन काय करतो, कॅरी करतो. किती, फक्त एक हिमोग्लोबिनचा मॉलिक्यूल 4 ऑक्सिजनला तो कॅरी करतो. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे WBC. म्हणजे काय, पांढऱ्या पेशी. त्याला आपण मराठीत असं पांढऱ्या पेशी असं म्हणू शकतो. त्यानंतर जसं मित्रांनो तुम्हाला सांगितलं तर RBCला आपण एरिथ्रोसाइट्स म्हणतो, तसंच आपण कोइन्सिडेंटली लक्षात ठेवू शकता, फक्त साईट लक्षात ठेवायचं. नंतर फक्त एरिथ्रो आणि इतर लिको, तर त्याला WBCला आपण लिकोसाइट्स असं म्हणू शकतो. त्यानंतर जे सेम वरती जे आपण प्रोडक्शन ऑफ WBC आणि प्रोडक्शन ऑफ RBC, तर प्रोडक्शन ऑफ WBCला आपण काय म्हणतो, जसं ह्याला एरिथ्रोपोएसिस म्हणतो तसं त्याला लिकोपोएसिस असं म्हणतात. त्यानंतर मित्रांनो त्याचा जसा RBCचा शेप कसा पाहिजे होता आपण सांगा बरं मित्रांनो, तो होता कसा होता सांगा मला, बायकॉन्केव होता बरोबर. ह्याचा अमोबाईड आहे. अमोबाईड म्हणजे थोडक्यात काय, अमिबाचं स्ट्रक्चर माहीत असेल आपल्याचं. अमिबाला स्ट्रक्चर नाही आहे, तो कसा पण आहे, अमिबाचं स्ट्रक्चर माहीत असेल थोडक्यात तुम्हाला. आणि ह्याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो. RBCमध्ये न्यूक्लियस नसतो आणि WBCमध्ये न्यूक्लियस असतो. त्यानंतर त्याचा कलरलेस. आता व्हाईट कलर म्हणजे काय, थोडक्यात कलरलेस मित्रांनो. नंतर त्याचा जो काउंट आहे तो
फक्त 5,000 ते 10,000 असतो मायक्रोलिटर कशाचा WBCचा. त्यानंतर त्याचा लाईफस्पॅन जो आहे मग त्याचा जो लाईफस्पॅन आहे तो 10 ते 13 दिवस आहे. आणि RBCचं किती सांगितलं मी तुम्हाला 120 डेज. RBCचा 120 डेज आणि WBCचं फक्त 10 ते 13 दिवस. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ WBC मग गोष्ट सांगितलं मित्रांनो मी तुम्हाला फॉर्मेशन. काम कर ना एक ह्याचं तू सांगितलं लाईफ स्पॅन, तर दुसरा जर तुम्ही मला सांगा आता कॉमेंटमध्ये ह्याचं किती असतं आता आण ना डोक्यात, विसरू नको तू. नाही तसं फ्लो मध्ये नको जाऊ, तू समजतोय. पण आता आहे आपल्याकडे लिहिलेलं आहे ते 3-4 मिनिटाला म्हणायचं, काहीतरी वेगळं म्हणायचं, काहीतरी वेगळं फ्लो मध्ये नको जाऊ. आता आपले पोरं ती स्टडी करणारे ते आपल्यापेक्षा हुशार असू शकतात, असं काय ते आपले नोट्स. फक्त तुम्ही मला सांगा काय असं कॉमेंट मध्ये. पण ते नाही असं तू म्हणतो ते बरोबर, पण ते आपण पुढे मेन्शन केलेलंच आहे की वहीमध्ये. हा पण जे नोट्स मध्ये नोटच्या वैयक्तिक काहीतरी वेगळं विचार असतो, ते बी एक ट्विस्ट राहतो कधी. असं तुझ्या समज तुझ्या लक्षात आलं तर टीचिंग करता असं म्हणतोय का. तर चल कमी ना टीचिंग करता करता ते काही विचार करत नको कोणता बनवू काय. दोन काय तसं. आणि मध्ये मध्ये ही म्हण की व्हिडिओ थोडा लॉंग होणार आहे पण तुमच्या नॉलेजसाठी एकदम चांगला आहे, तर स्किप करू नका, कंटिन्यू वॉच आहे. ही बी लय मोठा आहे, म्हणजे वॉच टाइम बी आपलं जे आहे चॅनलचं ते कम्प्लीट चालत राहतं, असं बी टार्गेट आहे ना. आता आता किती मिनिट झाले बघ, 8 मिनिट 27 सेकंड झाली आताच. मग 8 मिनिट 27 सेकंड झाले. लय मोठा व्हिडिओ फक्त म्हणजे होतो अर्धा तासाचा होतोच व्हिडिओ असतेच ना, लेक्चर असतेच अर्धा तासाचे. एवढं मोठं नको टाकायचं सोडते काय वाटतं पार्ट मध्ये टाकायचं ना तो. नाही टाकून दे ना. आता तो एक हीच करतोय ना, हे कोणता नोट्स आहे ना पूर्ण ब्लड रिलेटेडच आहे ना. बरोबर. ब्लड रिलेटेड किती पार्ट मध्ये करायचं कुठपर्यंत घ्यायचं ब्लडचं पार्ट, किती पेजेस आहे नोट्स. प्लेटलेट बरं का.